सांगतो, तुम्ही फक्त एक कारण सांगायचं की गिरणी कामगारांनी त्या शेलू किंवा वागणी ते घर गिरणी कामगार म्हणून का स्वीकारावं. मी तुम्हाला 100 कारण सांगतो की ते घर गिरणी कामगार म्हणून का स्वीकारू नये. कोणी आव्हान स्वीकारायला तयार नाही. फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, कौटुंबिक फायद्यासाठी आणि एक राजकीय वलय की मी माझ्या नेत्याच्या जवळ जातो. हे राजकारणाला नेत्याला चांगलं वाटलं पाहिजे, म्हणजे बाप मेला तरी चालेल पण नेता जगला पाहिजे, ह्या भूमिकेत असणारे हे जे काही गिरणी कामगार चळवळीतले नेते त्यांना नक्की जोपर्यंत आपण या संघर्षातून बाहेर काढत नाही तोपर्यंत हा लढा यशस्वी होणं कदापि शक्य नाही. कारण जगाचा इतिहास आपण पडताळून पाहिला तर हे जे गद्दार आहेत ह्यांनी दरवेळी मोठी मोठी जी साम्राज्य उद्ध्वस्त झालेत ही फुटीरवादी आहेत. ह्यांनीच ही साम्राज्य मोठी मोठी उद्ध्वस्त केलेली आहेत. अरे 42 वर्षाचा संघर्ष आम्हाला म्हणता तरी तुम्ही काल आलात. मी विचारतो ना त्यांना की काल आलो, ठीक आहे, 42 वर्ष तुम्ही काय केलं त्याचंही उत्तर द्या ना. खूप सारे म्हणजे जागतिक युद्ध 42 वर्ष नाही चाललं, 42 वर्ष लढा चालावा. ज्या चुका आहेत त्या खरोखर सगळ्यांनी मान्य, कोणाचे दोष काढणं, संघटना संस्था युनियन हा प्रकार नाही, पण ज्यांच्या चुका झाल्या त्यांनी नक्कीच आता मोठेपणा स्वीकारलं पाहिजे की आपल्या चुका दडवण्यासाठी आपण चुकांवर चुका करत चाललोय आणि त्याच्यामध्ये गिरणी कामगार उद्ध्वस्त होत चाललाय.